माझं नाव कोमल शिकारे आले होते फक्त पेट कमी करण्यासाठी, पण कुठेतरी ह्या सकस आहाराने माझं आयुष्य चेंज केलं. माझ्या हातून सुद्धा काही लोकांचं आयुष्य बदलण्याची संधी मला भेटली आणि ही संधी फक्त ह्या अपॉर्च्युनिटीने दिली. अशाच मीटिंग ऐकता ऐकता आज इथपर्यंत आली आहे. 100% परत वाक्य मीटिंग ऐकता ऐकता मी घेतोय. ऐकता ऐकता असोसिएट ट्रेनिंग असेल, न्यूट्रिशन ट्रेनिंग असेल, या ट्रेनिंग करता करता आज इथपर्यंत आली आहे. जर छानपैकी कॅमेरा ऑन ठेवून तुम्ही ऐकत असताल आणि जे काही आवडेल ते असं नोट डाऊन करून ठेवत असताल, तर एक दिवस तुम्हाला ऐकण्यासाठी सुद्धा लोक असे नोट घेऊन बसणार. म्हणजे त्याच्यासाठी काही करावं लागेल, तुम्हाला कॅमेरा ठेवावा लागेल. त्यामुळे सगळे ऑल वेलनेस पहिले तर तुम्ही छानपैकी कॅमेरात आले पाहिजे. प्रॉपर ड्रेस कोड मध्ये आज मीटिंग मध्ये मेसेज पण होता. सिटीजन ऑल सुपर ड्रेस करायचीच आहे. छान प्रॉपर ड्रेस कोड मध्ये आणि मस्तपैकी आपल्याकडे नोट डायरी पेन पाहिजे. जे आज तुम्हाला काही जरी आवडेल ना, ते पहिले तर नोट डाऊन करून ऍक्टिव्ह फायबरचा 1 चमच तुम्हाला जे निर्णय घ्यायचे पॉइंट असतील ना, ते तर पहिले हायलाइट करून ठेवायचे. यस, मी जर आज जॉईन केलंय तर माझ्यासाठी जॉईन केलंय, किंवा हा सकस आहार आयुष्यात का गरजेचा आहे, तर नक्कीच सगळ्यांसाठी ही संधी आहे. पण जो संधीचं सोनं करणार आहे, प्रोटीन पावडर 2 चमच, ते लवकर सक्सेस होणार आहे. तर यस, नक्कीच थँक्यू सो मच. आज खूप छान एमसी पार्टची संधी दिली आहे. तो मस्तपैकी आपण इन्व्हाइट करणार आहोत, पण त्याच्यासाठी तुमची एनर्जी पाहिजे ना, तुमची एनर्जी पाहिजे. अजून पण तुमचे गेस्ट आले नसतील ना, आज त्यांना मेसेज नाही करायचं. आजच्या आधी काय होतं ते होतं, पण आता तुम्ही इथे आलात ना, तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा, छानपैकी आपलं न्यूट्रिशन सोबत ठेवा आणि आज जे काही तुम्हाला आवडेल ना, 1 चमच. सो आपण इन्व्हाइट करणार आहोत टुडेज गेस्ट स्पीकर, कारण की ते आजचे मार्क्यूस सर आहेत. आणि असं म्हणतात की आजच्या मार्क्यूस सरांकडून आपण जे सकाळी रोज नमस्कार करतो ना मार्क्यूस सरांना, कारण की एवढं छान सकस आहार बनवलाय, मग त्या मार्क्यूस सरांच्या तोंडून पण कधीतरी सिम्पली प्रोव्हाइड मी सकाळी पण घेतो आणि संध्याकाळी पण घेतो. नंतर ती नारळाची गादी असती, तसं या स्क्रीनवर ज्यावेळेस माणूस येतो ना गेस्ट स्पीकर म्हणून, त्यावेळेस ते मार्क्यूस सर असतं त्यांच्यामध्ये. मग आज विचार करा, मार्क्यूस सर जर तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, आज ते जे काही सांगणार आहेत आणि तुम्हाला जे काही आवडणार आहे, नक्कीच तुमचं आयुष्य बदल करणार असणार आहे. सो आजचे जे गेस्ट स्पीकर आहेत, गेल्या 20 वर्षापासून मॅडम शासकीय मध्ये आहेत लॅब टेक्निशियन, आणि इव्हन सरांचा सुद्धा 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. इव्हन त्यांचे कितीतरी बिझनेस होते, हे तुम्हाला आपल्या स्टोरी मधून ऐकायला भेटणार आहे. आणि गेल्या 6-6.5 वर्षापासूनचा हा वेलनेस क्षेत्रातला एक्सपिरियन्स. विचार करा, मेडिकल आणि वेलनेस. बऱ्याच जणांना वाटतं ना न्यूट्रिशन आणि मेडिसिन, तर याच्यामधला आज तुम्हाला बदल आणि फरक सगळ्या गोष्टी आज तुम्हाला जाणून घ्यायला भेटणार आहे. आणि यानंतर म्हणजे शेकच्या नंतर मी एनर्जी नंतर घेणार आहे. लाईफ चेंजिंग बदल आहे ते पण बघायला भेटणार आहे. सो जास्त वेळ न घेता आपण इन्व्हाइट करणार आहोत टुडेज गेस्ट स्पीकर, मिलेनियर टीम मेंबर, सून गोइंग टू बी नेक्स्ट प्रेसिडेंट टीम मेंबर सुभाष सर एंड प्रमीला मैडम. यस, चलो क्लैपिंग के साथ और एनर्जी ड्रिंक के साथ, एनर्जी के साथ उनको इन्वाइट करने वाले हैं. गुड मॉर्निंग पुजारी सर. थँक्यू वार्म वेलकम केल्याबद्दल. येस बाबासाहेब तांबे सर,
थँक्यू. कोमल निपुंगे मॅडम थँक्यू. येस. आणि सर्वांचंच थँक्यू. छान वेलकम केलेलं आहे आमचं आणि एवढे एनर्जेटिक लोक आहे की नाही आणि एनर्जेटिक बरोबर बिंदास लोक आहे की नाही. थँक्यू. चलो. येस थँक्यू. हॅलो कसले सगळेजण दिसत आहेत, लीडर दिसत आहेत. वाव थँक्यू. बोरुडे सर, बोरुडे काका थँक्यू. येस खरंच आज एकदम भारी, म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी तर चांगलाच होता, आमच्या दोघांसाठी तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहेच आहे. हॅलो आहे का? हॅलो येस. येस थँक्यू. आजचे दिवसाची सुरुवात आपण सकाळपासून करतो, पण आपण आतापासून करतोय. आपण कधी पण गुड मॉर्निंग म्हणतो. हॅलो बरोबर ना, गुड मॉर्निंग म्हणतो. येस चलो थँक्यू. सुरुवात करायची आहे. येस थँक्यू. आणि आज जर आपण सगळेजण आहोत, सगळे लीडर्स आहोत आणि सगळेजण आज एकदम भारी दिसतात. ज्यांनी अजून दरवाजे उघडले नसतील, डोळे उघडले नसतील, तर त्यांनी तर उघडा. हॅलो काही स्वयंपाक करत असेल, काही कामात असेल तर 5 मिनिटं बसा, अर्धा 1 तास स्वतःसाठी काढा बॉस. यस हॅलो आवाज येतोय सर? यस यस सर यस. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो इन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. हॅलो आहे का? यस तो जरा दरवाजे खोला, जरा डोळे उघडा, बघा नीट की आपण काय करतोय, कुठे बसलोय. येस ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, ही एक संधी आहे जी आम्ही घेतली, तुम्ही सुद्धा घ्यायची. येस तो चलो पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. करता करता आम्ही फक्त करतोय, बिझनेस करत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. वेळ नव्हता, स्वतःला वेळ देत नव्हतो, त्यामुळे पूर्णपणे मला ऍसिडिटी सगळ्या गोष्टीचा त्रास होता. पण सगळं माहित होतं, काय करायचं सगळं माहित होतं, तर मी काय करत होतो, कंटाळा करत होतो. मी माझ्या बिझनेसकडे फोकस करत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. मॅडम त्यावेळेस नुकतंच लग्न झालेलं होत्या, बाळ पण लहान होतं आणि त्या साध्या जॉब करत होत्या तिथे डॉक्टर निष्कर्ष डायग्नोस्टिक सेंटर मध्येच त्यांना पण मी जॉबला लावलं होतं. तर ते साध्या जॉब होत्या, लॅब टेक्निशियनच म्हणून काम करत होते. पण हे जे करता करता काहीच ते केलं नाही. आणि त्यांचं पण बॅकग्राऊंड सिव्हिल मध्ये, हॉस्पिटल मध्ये आहे. त्यांचं सांगते स्टोरी 2 मिनिटं. मी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर इथे वर्कला होते. आता सध्याला बारामती मेडिकल कॉलेजला आहे, अजित दादांच्या याच्यात मेडिकल कॉलेजमध्ये. तर इथे बघा तुम्ही, करोना काळ आला होता, प्रत्येकाचं पाय बॅठायचं, मस्त राहायचं, जॉब करायचा, एवढंच काम आम्हाला होतं. करोना काळामध्ये आम्ही असं वर्क केलेलं आहे. राईट साईडला फोटो दिसतोय आहे की नाही, तो फोटो बघा तुम्ही आणि त्याच्यात काम केलेलं. पण बघा तुम्ही आयुष्यात कुठेतरी आहे की नाही, माणूस खड्ड्यात पडल्याशिवाय शिकत नाही. तसंच जसं सरांनी ऍक्च्युली काही इश्यूज झाले होते माझ्या बाबतीमध्ये. 9 मंथ मध्ये माझं जे बेबी होतं ते म्हणजे माझं बीपी शूट होऊन ते डेथ झालं आणि त्यानंतर मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. जवळजवळ 17 बॅग ब्लड भरलं. त्यावेळेस मी ब्लड बँकेत वर्कला होते. 17 बॅग ब्लड भरलं, पण तरी नो गॅरंटी मध्ये होते. बच्चू तर गेलेलंच होतं. आपले छोटे छोटे चूक आहे की नाही, मी आता म्हटलं खाणं पिणं मजेत राहणं एवढंच करत होते आणि त्याने वजन जे वाढलं होतं माझं, जवळजवळ मी 80 किलो पर्यंत गेलेले होते आणि वजन वाढल्यामुळे बीपी शूट झाला माझा आणि इंटरनल ब्लिडिंग होऊन बेबी डेथ झालं. आणि त्याच्यानंतर मला जवळजवळ 17 बॅगा ब्लड भरलं आणि तोपर्यंतही माणूस म्हणजे हे होत नाही की आपल्या वजनाकडे म्हणा किंवा आपल्या शरीराकडे लक्ष देत. आणि जिथे आयसीयू मध्ये जाताना तुम्ही ज्यावेळेस म्हणतो ना आपण मरणाच्या दारातून मागे येतो, मरणाच्या दारातून मागे आल्यानंतर आपल्याला कळतं की आपलं आरोग्य किती महत्वाचं. आणि इथे नो गॅरंटी. माझे आई वडील पायऱ्यांवर बसून राहिले. मिस्टर
मित्रांच्या गळ्यात पडून रडत होते, तुमच्याकडनं सह्या घेतलेल्या असतात. आता गेलेले ह्या बाईची गॅरंटी नाही. विचार करा, ज्यावेळेस तुमच्या फॅमिली मधल्या एखाद्या माणसाची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही किंवा काहीच नाही आणि डॉक्टर सह्या घेतात तुमच्या. ते एक वेगळंच, ती एक कंडिशन वेगळीच असते किंवा तिथली एक परिस्थिती वेगळीच असते. हे एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. 7 दिवस आयसीयू मध्ये ठेवलं आणि त्यानंतर महिनाभर जवळजवळ जे ब्लड भरलेलं होतं ते मला सूट झालं नाही. आणि त्यानंतर महिनाभरानंतर बाहेर पडल्यानंतर सुद्धा मला त्रास झाला. आणि सरांनी त्यानंतर फक्त मी इथे वर्कआउटला यावं किंवा काहीतरी वजन कमी करून हिचे शरीर नीट व्हावं, कारण त्यानंतर मला बीपीचा त्रास व्हायला लागला आणि हेडेक खूप त्रास व्हायचा. मी ड्युटीला आले की डोकं दुखायला लागायचं की मी लगेच घरी यायचे. आणि माझी अवस्था बघून सरांनी सुरुवात केली होती का तर फक्त मी यावं आणि मी निरोगी राहावं यासाठी. तेव्हा आम्हाला हर्बल लाईफ माहित सुद्धा नव्हतं की काय आहे काय नाही हे माहित सुद्धा नाही. फक्त डॉक्टर मॅडमने सांगितलं होतं, नगर मधल्या प्रसिद्ध डॉक्टर मॅडम पाठक मॅडम म्हणून आहे, रेणुका पाठक, त्यांनी फक्त सांगितलं होतं की जर तुम्हाला मॅडमला जर रिकव्हरी करायची असेल तर पहिल्यांदा तिचं वजन कमी करावं लागेल. हा डिस्क्लेमर, वजन कमी करावं लागेल, नाही तर त्यांची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. पण बायकांचं डोकं कसं असतं, मेडिकल फील्ड मध्ये असून सुद्धा सगळं माहिती आहे मला माहिती आहे मी करणार नाही असं मी सरांना ठामपणे सांगितलं होतं. मी नाही करणार, मला काही इंटरेस्ट नाही. पण त्रास तो होतोय, मला माहिती, मला त्रास होतोय, पण तो सहन पण नाही. पण ज्या वेळेस सरांनी स्वतःचं वजन कमी केलं, 15 किलो वजन, आहे की नाही, तेव्हा मी जॉईन केलेलंच होतं नेटकं. मी नेटकं जॉईन केलेलं होतं. हे माझे स्पॉन्सर आपले अंबादास सिंगळे सर, अपलाईन स्पॉन्सर, ह्यांनी त्यावेळेस मला फक्त सांगितलं की सुभाष तू आहेस, फक्त तू सुरुवात कर. मॅडम येत आहेत की नाही येतात हे माहित नाही आम्हाला. त्यांनी फक्त सांगितलंय, मी फक्त एक सुरुवात केली. माझी पहिल्यांदा 3 महिने म्हणतो ना आपण, बघा इथे माझं पोट कसं आलेलं आहे. हॅलो, दिसतंय का माझा चेहरा? हे काय नाही. त्यावेळेस फक्त माहित होतं मी बिझनेस करत होतो. मला माहित होतं फक्त काय जायचंय, चांगलं दिसायचं, चांगलं 5 स्टार हॉटेलमध्ये जायचंय, मीटिंग करायची. अशाच मीटिंगला मी गेलो होतो 5 स्टार. त्यावेळेस ऑफलाईन मीटिंग चालायचं जास्त, लॉकडाऊनच्या अगोदर. सगळे माझे अर्जुन सर हे सगळे माझ्या बरोबरच होते, कारण मी फक्त जॉईन झालो होतो. त्यावेळेस नेटकच मी 35% ला सिनियर कन्सल्टंट म्हणून फक्त पाहिलं होतं. तेव्हा बिझनेस काही माहित नव्हता. हॅलो, काय करायचं अगोदर माझे ऑलरेडी माझे बिझनेस चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या, काहीच करत होतो फक्त मी. आणि तिथून शिकत गेलो, तिथे शिकण्यासाठीच गेलो. ही ट्रेनिंग आहे ना, आता तुम्ही जसे बसलेत ना, हे ट्रेनिंग मध्ये जेव्हा जावं लागतं ना, तेव्हा हे सूट कुठत जावं लागतं. तेव्हा माझ्याकडे ब्लेझर नव्हता, मी फक्त माझ्याकडे टाय घालून गेलो. पाहिलं का टाय आहे इथे, वगैरे इथे लाल. हे करणं गरजेचं. तुम्ही बिझनेस म्हणून पाहताय ना, कसं करायचं काय. आता जर स्वयंपाक करत असाल आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेताय तर नाही होत. सांगितले तुमच्या आरोग्य सल्लागारांना सांगितले की बसा, या करा, काही होणार नाही. मला पण सांगितलं होतं, मी एवढं इथे सरांच्या मागे, मी जिथे जाईल तिथे मला शिकायचं होतं. मला जिथे जाईल तिथे मी शिकतो. काय करायचंय फक्त समजून घ्यायचं. सगळ्या गोष्टी माहित होत्या. सगळेजण म्हणतात ना मला सगळं माहितीये, कोणालाच काय माहिती. आणि समजून घेणं गरजेचं आहे बा, कारण या काळात समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी शिकता येतात, शिकावा लागतात. त्यासाठी मग मी शिकत गेलो. हे जे आहे ना बघा, कामच करतोय, सगळे चेकअप करणे. काम म्हणजे काय, सगळ्यांना आरोग्य देणं, कसं शिकायचं हे याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला बोलवत असतात. बरेच जण म्हणतात या ट्रेनिंगला काय जायचं, काय नाही शिकायचं. शिकण्यासाठी ते करावं लागतं. जो शिकतो ना तो टिकतो. बस मी शिकलोय म्हणून मी हे करतोय. मी जास्तीत जास्त लोकांना आरोग्य देतोय. हे बघा इथे सगळ्यांचं चेकअप, EMI हे पहिला स्टार्ट केलं होतं. मला बिझनेस मध्ये फक्त सुरुवात कशी करायची हे माहित नव्हतं. मग त्याच्यासाठी मी शिकायला गेलो ट्रेनिंग मध्ये, खास पैसे देऊन. बघा आपण आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतो, कशासाठी, ट्रेनिंग घ्यावं लागते बॉस. मार्च
महिन्यात लागलं लॉकडाऊन. काय करायचं काय करायचं, सगळं विकावं लागलं. हॅलो, रिवर्स आलो मी. माझे बिझनेस सगळे ठप्प झाले. सगळ्यांना माहितीये पहिल्या लॉकडाऊन मध्ये मी स्टार्ट केलं होतं फेब्रुवारी महिन्यात, लॉकडाऊन लावलं मार्च महिन्यात 2020 ला. काय केलं, सगळे बिझनेस ठप्प झाले. टेन्शन आलं. काहीच नाही, या लॉकडाऊनने शिकवलं बॉस कसं उभं राहायचं. बरेच जण टेन्शन घेऊनच गेले, पण मला फक्त माझ्या गुरुंनी सांगितलं. बाबासाहेब तांबे सुद्धा सर त्यावेळेस पण जॉईन झाले होते, बरोबर ना सर? येस, आम्ही त्यावेळेस जर्नी चालू केली, स्टार्ट केली. मला फक्त आमच्या गुरुंनी सांगितलं की सुभाष, टेन्शन घ्यायचं नाही, जे झालंय ते विसरून फक्त उभं राहा, टिकून राहा. या बिझनेस मध्ये असं आहे की फक्त टिकून राहायला महत्व आहे. नुसते भरपूर जण तुमच्या जीवनात येणार, जाणार, घेणार, खाणार, काय उपयोग? तुम्ही टिकताय का, तुम्ही खाताय का, याला खूप महत्व आहे. बरेच जण म्हणतात आम्ही लय दिवस झाले सर खातोय, काहीच नाही, काहीच होत नाही, काहीच होणार नाही. पण तुम्ही टिकून आहेत का, तुम्ही खातायत का? सगळ्या गोष्टी पाहायला जातात. लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे हाल झाले होते, माझे बिझनेस ठप्प झाले, मी सगळ्या गाड्या विकून टाकल्या होत्या, कारण हप्ते भरायला पण माझ्याकडे काहीच नव्हतं. पण फक्त एक आशेचं किरण म्हणतात ना, किरण कानडे सरांबरोबर राहून फक्त एक आशेचा किरण त्यांनी दाखवला मला. त्यांच्या बरोबर राहून त्यावेळेस आम्ही झूम कॉल चालू केला होता, नेट का 16 जणांचा. पहिले हे देखो, हे काय आम्ही घरातून करत होतो रंगपंचमीच्या दिवशी. हॅलो, रंगपंचमीच्या दिवशी घरातून. इथे बघा, हे छोट्या कोपऱ्यात कॅमेऱ्यात मॅडम माझ्या अंगावर पाणी टाकतात ऑन कॅमेरा. हे होत, एन्जॉय करत होतो. टेन्शन कसलंच नव्हतं. मला माझ्या गुरुने सांगितलं टेन्शन घेऊ नका पुजारी सर, टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही टिकून राहा आमच्या बरोबर. आज मी त्यांच्या बरोबरच होतो, रात्रंदिवस त्यांच्या बरोबर. मग तुम्हाला ज्यांनी आणले ना त्यांना बॉस थँक्यू म्हणा, त्यांनी टिकून ठेवलं. तुम्हाला जर तुमच्या आरोग्य सल्लागारांनी बाबासाहेब तांबे सरांनी सांगितलं ना तुम्हाला राहावं लागेल, टिकावं लागेल. पण बरेच जण म्हणतात का खायचे, आम्ही एवढे दिवस झालो काय केलं, काही नाही, टिकून राहावं लागतंय. त्यांनी सांगितलंय ना 100% होणार आहे. कारण बाबासाहेब तांबे सरांचा पण माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. मी फक्त एक त्यांना ओळखत होतो, हे तांबे सर आहेत, हे LICचं काम करतात, त्यांचा पण खूप मोठा अनुभव आणि तो माझ्या पण कामी आला त्यांचा अनुभव. रिलेशन रक्ताचं नाहीये, पण एक मी त्यांचा छोटा भाऊ म्हणून त्यांनी मला सगळं सांगितलं व्यवस्थित, आणि त्यांचं मी ऐकलंय, त्यांचं सुद्धा ऐकलंय. थँक्यू तांबे सर, बाबासाहेब तांबे सर, खरंच थँक्यू मनापासून. विश्वास एक नातं विश्वासाचं आहे. बघा मॅडम म्हणलं नातं विश्वासाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण बघा इथे कुणीच कुणाचे रिलेटिव्ह नाहीये, इथे एक विश्वासाचं नातं आहे. बटन वेअर करा बॉस. हे बटन पाहूनच बरेच जण माझ्याकडे आले. आपला बोर्ड आपल्या बरोबर. आता तुम्ही किराणा दुकान याचा असेल, कोणतं काय असेल ते घेऊन फिरतो का? नाही, आपण आपलं दुकान घेऊन फिरतोय. यूज वेअर टॉक, आस्क मी हाव. वजन कमी करा अथवा वाढवा कसे ते मला विचारा, हे माझं घेऊन फिरतोय. बरेच जण मला विचारत होते, आज विचारता विचारता आज 7,500 लोकांपर्यंत पोहोचलोय. 7,500 लोकांपर्यंत पोहोचलोय. आणि त्यांना काय केलंय ते सांगितलंय, बोललोय त्यांच्याशी. यूज वेअर टॉक हे 3 पिलर फक्त सोडले नाही. लिहून घ्या बॉस, हे तुमच्या बिझनेस साठी खूप महत्वाचे आहे. ही संधी अशी तशी भेटली नाही, आणि देव फक्त देतोय 3च संधी. तुम्ही जे आचरणात आणताल, मनात आणताल ना, वरतून देव काय म्हणतोय तथास्तु. हॅलो, तथास्तु म्हणतोय. मग तुम्ही असा विचार करताय का तसा? कारण आम्ही तसा विचार केलाय. येस, तसा विचार केला म्हणून आम्ही आज येतोय.
येस, माझा स्किनचा रिझल्ट होता. डिस्क्लेमर आहे, स्किनचा रिझल्ट आहे. मी दररोज एक गोळी खायचो, कॅन्डी फॉर 200. दररोज एक रात्रीची गोळी खायला लावली होती. जो डॉक्टर येईल, कारण सगळे डॉक्टर नगर मधले ओळखीचे होते, लॅब टेक्निशियन होतो म्हणून सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की ही गोळी खा, ही चांगली आहे, की ती गोळी खायचो. सगळं माहित होतं, पण फक्त काय करायचं माहित नव्हतं. या ऑपॉर्च्युनिटीमुळे, या संधीमुळे, या वेलनेस फॅमिलीत आल्यापासून माझं जीवन बदललं आणि मी 14 किलो वजन कमी केलं. स्किन टोन बदलला. अमेझिंग असे प्रोडक्ट्स आपल्याकडे, स्किन बुस्टर्स खूप अमेझिंग. नंतर आता आयुर्वेदिकचे आलेले सगळे स्किनचे टोनर विनर, हे माहित नव्हतं. पण मी कधी मॅडम वापरत होत्या, ब्युटी पार्लरला जायचे, 5-5 हजार रुपये घालायचे. आता काहीच नाही करत. फक्त पावडर सुद्धा लावत नाही, चेहरा पाहत आणि खूप अमेझिंग असे. मला अगोदर दाढी सुद्धा करता येत नव्हती. इथे फंगल इन्फेक्शन झालेले होते, चेहरा खाजत होता. काहीच नाही केलं, स्वतःला बदललंय बॉस पहिल्यांदा. येस, मॅडमचा पहा रिझल्ट, खूप अमेझिंग बदल झाला. मॅडमने मागून येऊन 3 महिन्यानंतर चालू केलंय आणि 3 महिन्यानंतर येऊन 15 किलो वजन कमी केलंय. आणि इथे तुम्हाला दिसतंय का, हे बाजूला, येस, हे अमेझिंग असे रिझल्ट काढले बॉस पहिल्या 3 महिन्यात. आज 7 वर्ष झाले. किती? 7 वर्ष स्वतःला बदललंय आणि तुमच्यामुळे टिकून आहोत. बाबासाहेब तांबे सरांमुळे टिकून आहोत खरंच, आणि ताईंमुळे पण टिकून आहोत. तुम्ही पण सुद्धा टिकून राहा आणि माझा रिझल्ट काढला म्हणून माझ्याबरोबर सगळे आहेत. हॅलो, आहेत का? हॅपी लाईफ विथ हॅपी पीपल. ज्या लोकांमध्ये राहतात ना नशिबाना, मी ज्या लोकांबरोबर राहत होतो ना, किरण कानेट सर, प्रेसिडेंट रवी वेताळ सर, सविता मॅडम, यांच्या बरोबर राहत होतो. आम्ही तसं बोललो, जास्तीत जास्त लोकांना आरोग्य दिलंय. माझ्या बरोबर माझे सहकलाकार, सहकलाकार सुद्धा आणि सहकारी सुद्धा. गायकवाड सर, खूप अमेझिंग असा रिझल्ट. शिंदे सर, हे सगळे, हे बघा, समीना मॅडम आता कॉलवर आहेत आपल्या बरोबर. हे करतोय मी. मला जे भेटले ना, मी फक्त लोकांना देतो. मला जे भेटले ना, ते मी लोकांना देतोय आणि फक्त मी तसं राहतोय. म्हणून मी आज मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो. जास्त तुम्ही सुद्धा पोहोचू शकता, पण त्यासाठी काय करावं लागतंय? माइंडसेट करावं लागतं. 3 पिलर मी सोडले नाही. यूज, वेअर, टॉक. काही हो तिकडं, पहिल्यांदा स्वतः यूज केलंय, वेअर केलंय बटन, आणि बोलणं. टॉक म्हणजे बोलणं. जास्तीत जास्त तुम्हाला हे करावं लागेल, सगळ्या गोष्टी सांगावं लागतील. त्यांचे रिझल्ट काढून दिले, फोकस केले त्यांच्या रिझल्टवर 100%. ते करता करता एक डायमंड भेटला मला. हॅलो, सदाफळ सर आणि पूजा मॅडम, आजचा दिवस तुमचा आहे आणि तुम्ही खूप भारी दिसता. हे स्वतःला बोला, आहे सांगा. आपण बोलतो का? नाही बोलत. बरेच जण उठून येत आहेत झोपेतून, डोळे चोळीत कॉल चालू करतायत आणि करतायत व्यायाम. नाही होणार, नाही होणार. एकही दिवस खाडा नाही आंघोळी करता आणि एकही दिवस देवाला पूजायचं शिवाय, कारण साईबाबांना पूजल्याशिवाय काहीच होत नाही बॉस. त्यांच्या पुढे काही नाही, कारण फक्त सांगितलंय. आणि बरेच जण आता ते फॉलो सुद्धा करतात माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये. येस, थँक्यू सगळ्यांना. हे माझे स्पॉन्सर गिरीश साळवे सर, हे अपलाईन स्पॉन्सर स्वाती वालदडे, हे प्रेसिडेंट टीम परांजपे सर पुण्याहून. माझं पुण्यामध्ये रेकग्निशन, कोणाला सत्कार आवडत नाही, मला तर खूप आवडत होत. मी एवढ्या हॉस्पिटलला लाईन होतो, 20 वर्षामध्ये माझा कोणीही सत्कार केला नाही. एवढ्या कोरोनाच्या काळात मी सगळीकडे धावलो, तरी मला कोणी सत्कार केला नाही. कोणीही सत्कार, एक फुल सुद्धा दिलं नाही की कोरोनाच्या काळात तुम्ही धावले, सगळं गेले. आज इथे जास्तीत जास्त लोकांना आरोग्य दिले, तर आज माझा सत्कार झाला. कोणाला नाही आवडत. मॅडम किती खुश आहेत.
तिकडे आरोग्याचं काम होतं आणि इकडे आरोग्याचं काम. फरक एवढा आहे, तिकडे तुम्हाला कोणी विचारत नाही, शिव्या देऊन जातात. लक्षात ठेवा. आज तू माझं चेक केलं नाही ना, तुझं वाटोळं होणार, असं म्हणणारे लोक आहेत तिथे हॉस्पिटल लाईनला. आणि इथे तुम्ही आरोग्य दिलं तर तुम्हाला ब्लेसिंग देणारे लोक आहेत. बघा, इथे या मॅडमने पहिल्याच महिन्यात, एका महिन्यात 8 किलो कमी केलं होतं. तेव्हा त्यांना आम्ही रेकग्नेशन केलं होतं. कोणाला आवडत माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये संगमनेरवरून. हे करावं लागतंय बॉस, त्याशिवाय काहीच नाही. येस, हेलो. टैलेंट हार सकता है, आपका टैलेंट हार सकता है, पर कंसिस्टेंसी कभी नहीं हारती बॉस. हेलो, आपको मालूम है क्या कंसिस्टेंसी क्या है? सातत्य ठेवा लागते. रोज छोटे कदम भी एक दिन बड़ी जीत बना देते हैं आपको, पण कंसिस्टन्सी रखो. जेव्हा तुम्ही सातत्य ठेवत नाही तेव्हा सक्सेस भेटत नाही. मी हे माझं कम्फर्ट झोन सोडलं. हे आदेश वेलनेस सेंटर एक घरातून चालू केलं होतं आणि कम्फर्ट झोन सोडलं तेव्हा सक्सेस कुठेतरी भेटला. येस, त्याच्यासाठी तुम्ही लिहून घ्या, कम्फर्ट झोन काही असू, तुम्हाला किती चॅलेंज आहे. आपण जेव्हा चांगलं काम करतो ना बॉस, तेव्हा तुम्हाला भरपूर चॅलेंजेस येतात, भरपूर अडचणी येणार. जेव्हा सुरुवात करतो ना तेव्हा मला पण सुद्धा खूप अडचणी आल्या होत्या. माझ्याकडे गाडी नव्हती, काहीच नव्हती, पण बाबासाहेब तांबे सर म्हणत होते, पुजारी सर तुम्ही फक्त एक एवढ्या लांब येत आहे, खूप तुम्हाला सलाम, सॅल्यूट, तुम्हाला सॅल्यूट. मी त्याच्यावर मोटिवेट झालो. आज ते फक्त सांगितलं पुजारी सर तुम्हीच करू शकता. त्यांनी मला फक्त एक मोटिवेट केलं बॉस. पण करायचंय कोणाला? स्वतः. तुम्ही जेव्हा करत नाही तेव्हा काहीच नाही. तुम्हाला बरेच जण उठवतील सगळ्या गोष्टी, पण एक्सरसाइज करायला कोणाला यायचंय? स्वतःला. रिझल्ट कोणाचा काढायचा आहे? स्वतःला. खायचंय कोणाला? स्वतःला. 20% एक्सरसाइज करायला तुम्ही लास्ट करताय, टाइमपास करताय, तर कसं होईल? लावू नका. हे पहा तुम्ही जरा काय करताय. जोडीनं गोडीनं जिथं जाईल तिथं जोडीनं. हे देखो सगळे मी ज्या लीडर मध्ये राहतो ना तसे बनतोय. हा अमेझिंग फोटो, हा थायलंडचा फोटो आहे. आम्ही थायलंडला गेलो होतो कंपनीतर्फे ट्रेनिंग साठी. मी म्हणलो ना शिकावं लागतंय तर टिकून राहतो ना. जिथे ट्रेनिंग असेल ना तिथे जातो. हे काय पटाया, बँकॉक पटाया, थायलंड. आम्ही काहीच नाही. आतापर्यंत ना 6 देश फिरलोय. किती? 6. तुम्ही फिरलाय. आपण मी अगोदर नव्हतो, आम्ही पण फिरत. पण जसं या वेलनेस फॅमिलीत आलो ना, आयुष्य बदलले बॉस. लाईफ चेंज झालेली आहे. हे बँगलोरचा फोटो आहे बाबासाहेब तांबे सरांबरोबरचा. हे आम्ही दिल्लीला चाललो होतो. येस, हे आम्ही वैष्णव देवी इकडे सगळे भेटतोय, बँकॉक पटाया. येस, त्यासाठी काय करावं लागतंय? टीम वर्क. मेक द ड्रीम वर्क. तुम्ही जर तुमची टीम सांभाळून ठेवली ना, जे अल्टिमेट, हॅलो अल्टिमेट समजून घ्या, तुम्हाला टीम बनवावं लागते. तर शुभम पोटे सर, नगर साहेब, 35 किलोचा रिझल्ट आहे. नॉट अ जोक. यंग मुलगा. त्याचे वडील म्हणले सर पोलीस मध्ये आहेत, होईल का? माझ्या मुलाला भरती करायचंय. तर 35 किलो वजन कमी केलं. आज तो आहे. अमेझिंग असे रिझल्ट. मग आपण करतोय का? बरेच जण लक्ष देत नाही. त्यासाठी काय केलं? ड्रीम बिग, सेट गोल अँड टेक ऍक्शन. तुम्ही तुमचे स्वप्न मोठे ठेवा. काय सांगतो की स्वप्न मोठे ठेवा आणि एक सेट गोल करा. गोल एक ना सेट करा. फोकस ठेवा. तुमचा गोल आहे ना, गोल असा पाहिजे ना कडक मध्ये. बाबासाहेब तांबेंनी मला सांगितलं फक्त, पुजारी सर तुम्हाला हे करायचंय, मी करतोय, तुम्ही पण करायचंय. काहीच नाही, ओळख नाही तरी माणूस सांगतोय. का सांगतोय मलाच माहित नव्हतं. पण मी म्हणलं चला ऐकून तर बघू. जर आपलं लागलं भाग्य जवळ जवळ तर काय, त्यांना काही फायदा नाही. हॅलो, माझ्यापासून त्यांना काही फायदा नाही. एक भावासाठी, एक मित्रासाठी फक्त त्यांनी सांगितलंय आणि मी फक्त ऐकलंय. तुमचा गोल लिहून ठेवा, स्वप्न मोठे बघा आणि त्याच्यावर ऍक्शन घ्या. टेक ऍक्शन. आपण करतो का? ऍक्शन घेतो का? सकाळीच उठत नाही, फोन केला उठत नाही. बरेच जण उठतायत,
येतायत, करतायत, जातायत, उपयोग नाही. तुम्ही ऍक्शन घेताय का? खूप महत्वाचं आहे. आणि मग अचिव्हमेंट भेटली आम्हाला. गेट टीम झाल्यानंतर हॅलो 2021 ला गेट टीम झालो होतो. 2021 ला जास्त लॉकडाऊनच्या काळात आम्ही झालो होतो. सर तेव्हा गाडी नव्हती, टू व्हीलर फिरवत होतो. बाबासाहेब तांबे सर मध्ये काय वैजापूर काय नाशिक काय कुठं कुठं फिरताय रे पावसा पाण्याचं. मग तेव्हा म्हणले मॅडम म्हणल्या चला आपण घेऊया काहीतरी एक अचिव्हमेंट. तेव्हा आम्ही ही टोयोटा ग्लांजा घेतली होती पहिली जीवनाची गाडी. लॉकडाऊनच्या नंतर कारण आयुष्य बदललं होतं. आयुष्य बदललं होतं. येस. आणि नंतर आता मिल टीम झाल्यानंतर ही 25 लाखाची गाडी घेऊ शकलो बॉस. हॅलो चेंजेस पाहिला का 2021 आणि 2024 आहे का? टिकावं लागलं का नाही? जास्तीत जास्त लोकांना आरोग्य द्यावं लागलंय. मग आपण देतोय का? आयुष्य बदलतंय बॉस. आमचं बदललंय, तुमचं सुद्धा बदलू शकतं. पण त्यासाठी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, मध्येच सोडून जाऊ नका. तुमच्या आरोग्य सगळ्याला सोडून जाऊ नका. तेच तुमचं आयुष्य बदलणार. दुसरं कोणीही काळजी घेऊ शकत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेऊ शकतं? आपलेच आरोग्य सल्लागार, ते आई बाप आहेत. असं झालं. लेडीज सुद्धा करू शकतात, सिंगल लेडीज सुद्धा करू शकते आणि विथ कपल सुद्धा करू शकते. तेव्हा एक ऐसी महिला बनो जो 3 चीजों को लेकर जुनूनी हो, फाइनेंस, फिटनेस और फैमिली के लिए. बाकी सब सिर्फ ध्यान भटकाने वाली बातें. F3 ध्यान में रखो. F3 हेलो मैंने पहले बताया था ना, यूज वेयर टॉक. 3 चीजें वैसे मैडम ने भी बताया आपको. क्या? फिटनेस, फैमिली और फाइनेंस. ये आपकी लेडीज के लिए बहुत जरूरी. देणाऱ्या लेडी बना, घेणाऱ्या नाही. इथे फक्त लेडीज सुद्धा करू शकतात बिझनेस. एक जेंट्स नाही, एक लेडीज नाही, दोघं मिळून सुद्धा करू शकता. किंवा सिंगल लेडी असेल ती सुद्धा करू शकते. नाही तर असं नाही म्हणायचं आता मी कसं करणार आहे, मी काय करणार आहे. जिथे जाईल तिथे करा बिझनेस. जिथे जाईल तिथे लोकांना आरोग्य द्या. बाकी काही नका करू. आज आम्ही नगर सोडलंय, आज बारामतीमध्ये आहोत. कारण का? लोकांना आरोग्य दिलं. आज मॅडमचे म्हणजे अगोदर 10 वर्ष वाट पाहिली, काहीच नव्हतं. मी तुमचे 10 मिनिटं घेतो. 10 वर्ष वाट पाहिली सरकारी नोकरीची, तेव्हा काहीच भेटलं नाही. 10 वर्षाने ऑटोमॅटिकली वरचा देव म्हणतो ना कायम तथास्तु. तिच्या मनात होतं मला करायचंय, मला एक सरकारी नोकरी पाहिजे आणि तिला भेटली देवाच्या दया. म्हणून थँक्यू म्हणतो साईबाबांना पहिल्यांदा. नतमस्तक होतो आणि खूप अमेझिंग लाईफ बदलली. तुमचं सुद्धा बदलू शकतं. इथे मी सरांना सोबतीला आहे की नाही. आपण म्हणू नाही शकत एकट्यानेच करायचं, दोघं सोबत करतो. सकाळी आम्ही जर आपल्याला कामावर जायचंय 8 वाजता तर आम्ही 3:30 ला उठतोय. आधी त्याची तयारी करतोय. 5 ते 6 वर्कआउट घेतोय. 8 वाजता ड्युटीला जातोय. घरची कामं स्वतःची स्वतः करतो. कारणे देऊ नका, आहे की नाही. कारणे बाजूला टाकली तर आपण पुढे जातोय, नाही तर जात नाही. मला बिझनेस आवडत नव्हता. तुम्हाला माहिती करता सांगते. मला नोकरीच आवडायची, छान वाटायची ना, महिन्याला पैसे येतात. पण हे चेक बघून आहे ना तेव्हापासूनच बिझनेस चालू केला. मी पण आहे तुमच्या बरोबर. इथे चेक बघा, महत्वाचं काय आहे, चेक बघा. चेक बघितले का आपोआप लेडीज तयार होतात. आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. करायचंय, थोडे दिवस कष्ट घ्यावाच लागतं, आहे की नाही. कन्सिस्टन्सी खूप. 1000 दिवस स्वतःला द्या. कायम सांगतो 1000 दिवस. मला बाबासाहेब तांबे सर म्हणायचे, सर पुजारी सर तांबे 1000 दिवस द्या, नक्कीच तुम्ही. आणि त्या ऍक्टिव्हला जवळजवळ 3 ते 4 बॉक्स होते प्रोडक्टचे. मी त्याचा फोटो काढला, मला आठवतं का? येस. आणि त्या फोटोवर मी लिहून टाकलं होतं खाली. आणि तुम्हाला मी सहज विचारलं आणि तुम्हाला नाशिकला का काय कुठेतरी असं बाहेर जायचं होतं. नगरवरून माझ्या ऑफिसला साधारणतः 8, 8:30, 9 लाच हजर झाले.
स्कूटीला लावलेले प्रोडक्टचे बॉक्स, खरोखर ती मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. प्रचंड मेहनत केलेली आहे. आज ते त्याचं फळ आहे. पुन्हा एकदा सर थँक्यू तुमच्या आजच्या या स्टोरीना, विशेषतः प्रमिला मॅडमला. जी स्टोरी आहे, जी मेहनत आहे, खूप मोठी मेहनत आहे. कारण आज ड्युटी करून करणं सोपं काम नाहीये. निश्चित अजून येणारं जे 1 वर्ष असणार आहे ते जर टिकले तर पुजारी सर पुढं असतील, मी पुढं असेल आणि तुम्ही पुढं असाल. टिकून राहा. ओके, थँक्यू. बॅक टू MC. चलो.